भावानं सलमान खानचा सिकंदर पिक्चर रिलीज झाला. आता सिकंदरसाठी मी काय एक्सायटेड होतो तो म्हणजे सलमानचा आहे यासाठी नाही, तर तो मुरुगदासचा पिक्चर आहे ज्यांनी गजनी जवळजवळ 20 वर्षापूर्वी गजनी पिक्चर आणला होता, त्यासाठी मी एक्सायटेड होतो. पण या पिक्चरची स्टोरी बघायला गेलं तर एक टिपिकल साऊथ पिक्चरची जशी स्टोरी असते तसंच आहे. एक खूप श्रीमंत माणूस आहे जो हिरो आहे आणि त्याला गरिबांची मदत करायची. आता गरिबांची मदत करत असताना त्याला ज्या काय अडचणी येतात त्याच्यामध्ये एक विलन आहे, जो विलन आपला कट्टप्पा आहे. आता तो कट्टप्पाच्या म्हणजे विलन आणि आपला संजय राजकोट म्हणजे आपला सलमान खान, या दोघांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट नेमका येतोय काय. जेव्हा सुरुवातीचा सीन जो सलमानच्या एंट्रीचा सीन घेतला आहे तिथं जो आपला कट्टप्पा मेन विलन जो आहे तो मिनिस्टर असतोय, त्याचा पोरगा प्रतीक बब्बर असतो, त्याला सलमान खान मारतो. का मारतो तर तिथं काहीतरी छेड काढत असतं म्हणून तो मारतो. आता मारल्यानंतर तिथं दोघांची भांडणं व्हायला चालू होतात आणि तिथून पुढं मग ते कुठं जातं आहे, मुंबईला जातं आहे. आता मुंबईला काय येतो आहे सलमान खान, कारण त्याची बायको मेल्यानंतर जे काय ऑर्गन डोनेट केले असतात ती माणसं मुंबईत असतात, त्यांना तो भेटायसाठी मुंबईत येतो आहे. तिथं आल्यानंतर मग तो जो मिनिस्टर असतो कट्टप्पा, तो सलमानला मारायला चालू करतो. सलमानला मारण्याऐवजी तो सलमानच्या बायकोनं ज्यांना डोनेट केले असतात ना ऑर्गन, त्यांना तो मारणार असतो. आता तिथं तो मारू देत नाही सलमान. म्हणजे शेवटी ओव्हरऑल एक काय म्हणतोय आपण एक्सपेक्टेड ड्रामावाला पिक्चर आहे, त्याच पद्धतीचा आहे. त्याच्यामध्ये असं वेगळं आपल्याला काय बघायला मिळत नाही, पण मी जरा काहीतरी एक्सपेक्टेड वेगळं केलं होतं, पण तसलं याच्यामध्ये काही झालं नाही. अक्षरशः म्हणजे 20 वर्षापूर्वी मुरुगदास यांनी अशी स्टोरी टेलिंग आपल्या पुढं आणली होती जी डायरी थ्रू फ्लॅशबॅक, ती खरोखर गजनीमध्ये त्यांनी जे दाखवलं होतं ना ते चांगलं इमोशनल, एक काय म्हणतो आपण चांगली त्याच्यामध्ये ॲक्शन होती, सगळं होतं. पण ते याच्यामध्ये कुठंतरी मिसिंग वाटते. मुरुगदासची जादू याच्यामध्ये मिसिंग वाटते. सगळं काय एक्सपेक्टेड असं वाटतं आणि हिरो तेवढा इफेक्टिव्ह होतो आहे जर त्याच्यापुढं तेवढा विलन, म्हणजे जे काय विलनच कॅरेक्टर आहे ना ते तेवढं स्ट्रॉंग असेल. पण याच्यामध्ये तेवढं ते स्ट्रॉंग कॅरेक्टरच नाही आहे. जी 2 विलन्स कॅरेक्टर दाखवली, एक प्रतीक बब्बर ते काय पहिल्या 5 मिनिटातच ते मरते म्हणजे संपतंय तिथं ते सलमानच्या हातनं, आणि दुसरा आपला कट्टप्पा काय म्हणजे एवढा मोठा ते मिनिस्टर असतोय तिथं, पण काय ते एवढं काय ते घेतलं नाही. विलनस कॅरेक्टरची पॉवर तिथं म्हणजे झिरोज दाखवल्या का झाली. प्रत्येक सीन आणि फ्रेममध्ये की नाही आपल्याला काय तिथं दिसतंय की आपला हिरो कसा मोठा दांडगा, आणि एक फनी सीन आहे याच्यामध्ये. आता तो फनी सीन 2 फनी सीन आहेत, तसे टेक्निकली पिक्चर वीक आहे. सलमान खानचा पाठलाग काही गुंड करत असतात आणि सलमान खान टॅक्सीतून पळून जात असतो आणि सलमान टॅक्सी चालवत असतो, आणि सलमानच्या टॅक्सीच्या मागं जी गुंड पाठलाग करत असतात त्यांच्याकडे गाडी कुठली असते माहिती आहे काय, मर्सिडीजची जी वॅगन गाडी असते. तरी पण ते सलमानच्या टॅक्सीला धरू शकत नाहीत, ओव्हरटेक करू शकत नाही. हे म्हणजे मला ते बघूनच हसू आलं. हे म्हणजे काय, हे इम्पॉसिबल गोष्ट फक्त सलमानसाठीच ही लागू होते. आणि शेवटच्या सीनमध्ये सलमानचे सगळे बाउन्सर बॉडीगार्ड ते सगळे असतात, ते 5 ते 6 जण असतात. जेव्हा 200 जण असतात तिथं, ते 200 जण ह्या 5 जणांना मारून टाकतात, आणि सलमान आल्यानंतर मात्र ते 200-500 जणांना सगळे मारून. ठीक आहे, ओव्हर द टॉप आपण ॲक्सेप्ट करू शकतो, पण हे थोडं जरा जास्त दाखवलं आहे. सलमानच्या फॅन्ससाठी वॉचेबल आहे, बाकी मी म्हणेन सलमानच्या ऑरासाठी, सलमानच्या त्या स्वॅगसाठी 1 टाईम वॉचेबल. जास्त वेगळं एक्स्ट्रा ऑर्डिनरी असं काही नाही आहे.